अर्नाळा कोळीवाड्यात जवळपास 9 दिवस अगोदरच नारळी पौर्णिमेचा सण साजरा केलाय। चांगला धंदा भरभरीत व्हावा, वायावादलापासून आमचं संरक्षण व्हावं, स्वखुशीने आम्ही आमचा मान परत आहे नारळी त्यांना सुखा समाधानाने परिपूर्ण करा हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना। विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर मित्रांनो, आजची तारीख आहे 11 आणि आज अर्नाळा कोळीवाड्यात जवळपास 9 दिवस अगोदरच नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातोय। तर हा सण आजच का साजरा केला जातोय मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून आम्हाला मेरीटाईम बोर्डाने मासेमारी करण्यासाठी परवाना दिलेला आहे। 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा ह्याच्यामध्ये जी पहिली तारीख येईल त्या दिवशी मासेमारी करण्याचा अधिकृतरित्या परवाना दिला जातो। आता बोटींना परवाने मिळालेले आहेत, पण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा 19 तारखेला आहे। जवळपास 10 दिवसांचा गॅप आहे आणि आमचा कोळी बांधव जवळपास 2.5 ते 3 महिने घरी बसलेले आहे। आणि जी तारीख आधी आहे म्हणजे नारळी पौर्णिमेला हा कोळी बांधव अगदी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणार आहे, पण ती तिथी न पकडता आमच्या कोळी बांधवांनी 9 दिवस अगोदरच त्या दर्या राजाला मानाचं श्रीफल अर्पण करून तो उद्यापासून समुद्र सागरात आपल्या चरित्रासाठी निघणार आहे आणि त्या दिवशी तो घरी नसणार आहे। त्यामुळे हा उद्योग, ह्या सगळ्या प्रथा आजच्याच दिवशी पूर्ण केल्या जातात आणि हे सगळे आपले बोटीतली सगळी मंडळी आहेत, नागपूर लोक आहेत, मुंबईकर आहेत किंवा सगळी मंडळी आहेत। आणि जो कार्यक्रम नारळी पौर्णिमेला होणार आहे तो आम्ही 10 दिवस अगोदरच साजरा करत आहोत आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 10 दिवस अगोदरच नारळी पौर्णिमेची अनुभूती घ्यायला मिळेल। तर मित्रांनो, अंधार झालेला आहे, पण ज्या आता आपण त्या चंडिका मातेचा जिकडे गेली 25 वर्ष सातत्याने अभिषेक केला जातो आणि त्याचा ते पावित्र्य राखलं जात आहे, त्या पहिल्या चंडिका मातेला एक मानाची थाळी अर्पण केल्यानंतर समुद्र राजाला, दर्यासागराला, सगळ्या आपल्या कुटुंब कबिलासहित हे कोळी बांधव आपला मानाचे श्रीफल अर्पण करणार आहेत आणि त्या दर्यासागराला विनंती करणार आहेत की या पुढची जबाबदारी तुझ्यावर आहे। आणि सगळे कोळी बांधवी आता नटले सजलेले आहेत, पण उद्या खऱ्या अर्थानं ऍक्शन मोड मध्ये असणार आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। आपलं जे पारनाक्यावरचं साईबाबा मंदिर आहे त्या मंदिराजवळून मिरवणूक निघाली आणि गणपती रोड वरून आलो। तर ह्या गणपती रोड नावामागे पण एक इतिहास आहे। अर्नाळ्यातले असतील किंवा विरार आगाशी भागातले सगळे गणपती असतील तर ह्या मार्गाने विसर्जनासाठी अर्नाळा किनाऱ्यावर येतात आणि त्या गणपती रोडला आल्यानंतर त्या गणपतीची आरती होते, म्हणून ह्या रोडला गणपती रोड हे नाव पडलेलं आहे। आणि आता हे म्हणजे मला वाटतं आता हे चंडिका मातेचं मूळ स्थान म्हणजे एक साधारण एप्रिल ते मे महिन्यामध्ये एक 3 दिवसाचा मोठा अभिषेक केला जातो चंडिका मातेच्या नावाने आणि अगदी सगळे
वेदशास्त्रांचे जाण असलेले पुरोहित याची पूजा करतात. अनेक कोळी लोकांची एक प्रचंड श्रद्धा आहे ह्या चंडिका मातेवर आणि अगदी 3 दिवस मासळी बाजारही बंद ठेवला जातो. तर ह्या दर्या राजाला नारळ श्रीफळ अर्पण करण्यापूर्वी त्या चंडिका मातेच्या स्थानाचीही पूजा केली जाते. अगदी सगळे षोडशोपचार आहे, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकालच. चंडिका माते की जय, चंडिका माते की जय.
तर ह्या समुद्रावरच्या दर्यासागराच्या पूजेसाठी अगदी पुरोहित आलेले आहेत. अगदी सप्त सरितांना आवाहन केलं जातंय की आपल्या सनातन धर्मामध्ये नद्यांना एक पावित्र्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्या सप्त नद्या शेवटी येऊन समुद्राला मिळतात आणि या निमित्तानं ह्या सप्त नद्यांनाही आवाहन केलं जातंय आणि सगळी षोडशोपचारे पूजा होऊन अगदी मानाची थाळी ह्या समुद्र राजाला प्रत्येक बोटीकडून अर्पण केली जाते. मी मगाशी म्हटलंच की ही आम्ही 9 दिवस अगोदर नारळी पौर्णिमा साजरी करतोय. ती का साजरी केली जाते हेही तुम्हाला सांगितलं आणि अगदी षोडशोपचारे सगळं आचमन करून सगळे पूजा केली जाते आणि सगळ्या नाखवाई या पूजेसाठी उपस्थित आहे आणि प्रत्येक बोटीची एक थाळी आणलेली आहे आणि सगळे अगदी पुरोहितांच्या सल्ल्याने सगळं आचमन केलेलं जातंय आणि त्या समुद्र राजाला विनंती केली जाते. सगळं एक सागर संगीत सुरू असलेला हा कार्यक्रम आणि अंधारी झालेली आहे त्यामुळे जास्त उजेड नाहीये, पण जेवढं आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतंय ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी रांगोळी काढली जाते. मित्रांनो, आज आहे 11 तारीख आणि नारळी पौर्णिमा आहे 19 तारखेला. तर आजच दर्याला नारळ का अर्पण केला जातोय, श्रीफळ का अर्पण केलं जातंय हे आपण कोळी बांधवाच्या शब्दातच ऐकूया. आम्ही कोळी बांधव, मी सर्व नाखवा मंडळी आम्ही इकडे जमलेले आहेत. आमच्या बोटी नव्याने आता पुन्हा सीझन चालू आहे. 15 ऑगस्ट पासून आमचा सीझन चालू होत आहे आणि आम्ही नारळी पौर्णिमा अगर येऊ न राहू, पण आमची इच्छा आहे स्वखुशीने आम्ही दर्याला पहिले मान करूया. चांगला धंदा भरभरीत व्हावा, वायावादलापासून आमचं संरक्षण व्हावं, स्वखुशीने आम्ही आमचा मान परत आहे. नारळी पौर्णिमा पण आम्ही येऊ दे, देवाच्या कृपेने आम्हाला नारळ टाकायला पण भाग्य मिळू दे, या खुशीने आम्ही इकडे मान पोचत आहे. आमच्या स्वखुशीने, कारण जितके सर्व डहाणू ते मनोर गोराई पर्यंत आम्ही 15 दिवसाचा कालावधी कमी केला आहे. म्हणजे आम्ही स्वखुशीने स्टॉप केला. लॉकडाऊन मध्ये आमच्या मासली आम्ही लेट गेले, थोडी मासली जमा झाली, आम्हाला चांगला धंदा झाला. म्हणून यावर्षी आम्ही स्वखुशीने सरकारने आम्हाला 1 तारखेचं आदेशन दिलं आहे, परमिशन परवाना पण दिला आहे. पण आम्ही 15 दिवस सर्वांनी मिळून वाढवून मासली अजून वाढू दे, आम्हाला कमी वेळात मध्ये जास्ती मासली मिळू दे म्हणून आम्ही स्टॉप केला आहे आणि 15 तारखेला आम्ही निर्णय घेतलाय की जायचं. म्हणजे मित्रांनो, सरकारने परमिशन 1 तारखेची दिलेली आहे, पण कोळी बांधव पर्यावरणाचाही कसा विचार करतो आणि माशांची प्रजनन क्षमता कशी वाढते हे तो निसर्गाकडून शिकून घेतो. त्याला कुठल्या तज्ञाची गरज भासत नाही. हे सगळं त्यांच्याकडे अनुभवातून आलेलं आहे. हे कोळी बांधवाकडून खास विशेष शिकण्यासारखं आहे. धन्यवाद हर्षल आणि सर्व नाखवा कंपनी. आणि या निमित्तानं मी दर्या सागराला विनंती करेन की गेले 2 वर्ष आमचे जरा दुष्काळामध्ये गेलेले आहेत. आता ही जी एनर्जी दिसत आहे तर म्हणजे पहिल्या 15 ओव्हर मध्येच काहीतरी असा काहीतरी झटका लागू दे. ते काही देवाच्या कृपेने सर्वांना जय श्रीराम, जय देवा पद्मपत्रे विष्णू अनुग्रहन त्वं दशम पद्मची येन सकलभम अक्कसुदाय गोदाई धनजाय माधन धनम मे यशोदां देवे कामश्री मे पुत्रपद पुत्र पौत्रत धनम ईश्वरम माताहं नमस्करोमि. ओम सर्वभूतेषु शक्ति रूपेण नमो नमः. या सर्वभूतेषु मातृसुस्यात् नमस्त नमो नमः. सकल पूजनार्थे हे पण अगरबत्ती ओळून घ्यायची, अगरबत्ती ओळून घ्यायची. सकल पूजनार्थे धूपम दर्शयामी गंधात देवानाम धूप. ज्यांच्याकडे दिवे त्यांनी दिवा पण वाजतात. धूपम दीप दर्शयामी गंधात देवानाम धूपेय प्रतिगृह्यताम नमस्करोमि. झालं? बस.
चांगले आयु आरोग्य यश प्रदान करा. लक्ष्मी सरस्वतीचा वरद असन यांच्या मस्तकावर राहू दे. आपली अखंड कृपा छत्र जय या संपूर्ण कुटुंबावर राहू दे. आपले शुभ आशीर्वाद घेऊन या आपला नवीन व्यवसाय या वर्षीचा नवीन व्यवसायाचा मुहूर्तासाठी प्रारंभ करीत आहे. तेव्हा त्यांना उत्तम यश द्या, कीर्ती द्या आणि भरभरून यश देऊन त्यांना सुखा समाधानाने परिपूर्ण करा. हीच आपल्या ठिकाणी नम्र प्रार्थना. विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. कालिका माते की जय. देवाचा उद्घोष करा. चंडिका माते की जय. रेणुका माते की जय. सिद्धनी माते की जय. आसापुरी माते की जय. चला ठीक आहे. श्री अनंत कोटी ब्रह्मांड हे नारळ नारळ ठेवा बेटा. हा नारळ नारळ आहे ना नारळ. षोडशोपचारे पूजाही झालेली आहे. अगदी ब्रह्मचैतन्य महाराज असतील, स्वामी समर्थ असतील किंवा समर्थ रामदास स्वामी असेल की आपल्या ह्या कोळी बांधवाचं परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि हा सगळा जयघोष तुम्ही पाहिलास. पाऊस पडतोय पण आता हा मानाचा श्रीफळ दर्याराजाला अर्पण करून खऱ्या अर्थानं त्याला विनवणी केली जाते. आणि हा नारळ पडल्यानंतर हा श्रीफळ अर्पण केल्यानंतर दर्यासागराला तू शांत हो ही विनवणी केली जाते. आणि जाळ्यात भरघोस मच्छी गाऊ दे हे आवाहन केलं जातंय. पोरांना बघा पोरा. हा हो
चला तर मित्रांनो, नारळी पौर्णिमेच्या 9 दिवस अगोदर आपण नारळी पौर्णिमेचा ट्रेलर पाहिला. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून 9 दिवसानंतर नारळी पौर्णिमा येणार आहे. पण ह्या बोटी लगीन घाई झाल्याप्रमाणे आता मासे मारायसाठी निघणार आहेत. आणि अजून अशी काहीतरी आपल्या कोळी संस्कृतीविषयी नवीन अनुभूती घ्यायची असेल तर आपलं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग आणि आजची माहिती कशी वाटली आणि नारळी पौर्णिमेचे इतिहासातले संदर्भ, अगदी पोर्तुगीज प्रवाशांनी देखील या नारळी पौर्णिमा सणाविषयी लिहून ठेवलेलं आहे. आणि ही नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपलं कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.